नमस्कार मंडळी, सर्वांचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण स्वादिष्ट, पौष्टिक आणि झटपट अशी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करू। सर्वप्रथम साहित्य पाहू। इथे एक मोठी वाटी साबुदाणा घेतलाय आणि तो स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलाय आणि त्याच्यावरती 1 इंच पाणी ठेवलंय। जास्त पाणी ठेवायचं नाही, नाहीतर खिचडी चिकट होऊ शकते। एक बटाटा, जिरं आणि भाजलेल्या शेंगदाण्याची पूड 1 वाटी आणि 4 हिरव्या मिरच्या। सर्वप्रथम तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जिरं झालं की त्याच्यामध्ये मिरच्या घालू, परतून घेऊ। आता त्याच्यामध्ये बटाटे घालू। इथे मी बटाटा कच्चा घेतलेला आहे, तो व्यवस्थित भाजून घ्यायचा तेलामध्ये। इथे तुम्ही उकडलेला बटाटाही वापरू शकता। बघू शकताय बटाटा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणे घालू। व्यवस्थित जरा परतून घ्यायचं। साबुदाणा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू। आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायची। चला तर मग खिचडी झाली आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। आता आपण सर्व करू। स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।